मित्रांनो नमस्कार. आज मस्त पैकी अशा छान लोकेशनला आलेलो आहे. ठोकळा आहे. मित्रांनो नमस्कार. आज मस्त पैकी अशा छान लोकेशनला आलेलो आहे. खाली नदी आहे, इकडं मंदिर आहे खाली, आणि हे शेड आहे मस्त छान. चुली रेडीच असतात, चुलीचे काय बनवायला लागत नाही, इथं कार्यक्रम चालूच असतात. ठोकळा आहे. आज मस्त याला बनवू आणि मस्त एन्जॉय करू. मस्त असा बारीक कांदा चिरून घेऊ. चला कोथिंबीर चिरून घेऊ. मस्त वाटणात पण टाकलेली आपण कोथिंबीर, आणि आता ही थोडीशी चिरून घेऊ भाजीसाठी. आबासाहेबांची तयारी चालू आहे. वापरा पण लागतं कालवणाला. वाटणात तर आहे आपल्या, पण आपण असं पण जरा कट करून घेऊ. आणि पेटा बिटाला तुझं नाही, फक्त ते कापताना तुझा नाही फोटो काढले इथं काप लागला या हाताला. पीठ फोडशील नाही, पीठ नाही फोडून. खाली नको टाकू, टाटा टाक. कुठून आलेली ही लोक माहिती? कोंबडा मस्त पैकी रेडी झालाय, कटिंग बिटिंग करून आणलाय. चूल पेटवून घेतो, लगेच पातेला ठेवतो. आता हे नाही, हे परतून घे बस का. आणि त्यालाच मस्त कांदा भाजून घेऊ. कांदा आणि खोबरं भाजून घेऊ मस्त. थोडीशी कोथिंबीर पण आली त्यात, सगळं एकाच पाण्यात ठेवतो. आता याला भाजून घेऊ चांगलं. कांदा भाजलाय चांगला. त्याच्यात एक अर्धा चमचा आहे ना, हे आपलं वाटण, रेग्युलर जे वाटण असतं आपलं तेच. थोडंसं वाटण घातलं याच्यामध्ये. आता वाटणाबरोबर आपण आहे ना हळद मीठ लावले मस्त मटणाला आपल्या, आणि आता ते पण भाजून घेऊ त्याला मध्ये. छानपैकी आपण भाजून घेऊ. छान मस्त मिक्स झालं मसाल्यामध्ये मटण. डायरेक्ट पाणी नाही टाकणार आपण, पाणी गरम करून टाकणार आहे. आता याच्यामध्ये पाणी गरम होईल, गरम झाले पाणी नंतर ॲड करणार. पण पाणी ना ॲड करू आपल्या ह्याच्यामध्ये. काहीच नाही पाणी. थोडंसं हलवून घेऊ परत एकदा. मीठ टाकून दे. मस्त आळणी झाल्या वा. हे आता आळणी शिजले. आता नंतर ह्याच्यात आपण मसाले ॲड करणार आहे.
आहा. काय वास आला आळणीचा वा. ऍड करू. तेल आपण पहिलं पण जास्त घातलं होतं, त्यामुळे तेल जास्त नाही घालणार, आपण थोडंसंच घालणार आहे आता. तेल गरम झाले, वाटण टाकून घेऊ. आहा, तेल जास्तच गरम झालं आहे. हो हो. आता याच्यामध्ये वाटण भाजून घेऊ. याच्यामध्ये आपले मसाले, कांदा लसूण, मटन मसाला, थोडा चिकन मसाला, हळद. आता हे मिक्स करू. आता आपण मटन टाकू याच्यामध्ये. एकदम लाल सर मटन दिसतंय. आता मसाल्यात मिक्स करून घेऊ आपण. त्यानंतर पाणी सूप टाकू. आता आपण यामध्ये ॲड करू आपलं आळणी पाणी सूप. हे बघा, मस्त मटणाची भाजी तयार झाली. आणि आता आपण जेवायला घेऊ मस्तपैकी. छान मटणाची भाजी आपली तयार झाली. कोंबडीचं मटण केलं होतं. आपल्या सगळ्या मराठी बांधवांना माहिती आहे नक्कीच हे गाव कोणतं आहे आणि काय आहे, तर कमेंट करून सांगा की कुठल्या ठिकाणी आजची रेसिपी कुठल्या ठिकाणी केली ना, हे कमेंट करून सांगा. चला, मस्त मटणाची भाजी आहे, कांदा आहे. टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो कशी झाली. आणि आज रानात एक वेगळ्या लोकेशनला एकदम छानपैकी. टेस्ट एक नंबर आहे. कांदा, मटण, गावरान कोंबडा छान शिजला. ओके.